नमस्कार, आपल्याबरोबर रोटरियन श्री विजय गोडेकर, प्रोजेक्ट चेअर बॉल मेटी, आणि आपल्याबरोबर स्वाती मॅडम एक अँकर आहेत त्या. सर आणि स्वाती मॅडम, तुम्हाला दोघांनी खूप धन्यवाद. स्वाती मॅडम, तुम्ही तुमचा पहिला प्रश्न सरांना विचारू शकता. येस, अर्थातच. आणि थँक्यू सो मच आज मला इकडे बोलवलं. तर मी आज श्री विजय गोडेकर सरांना हा प्रश्न विचारणार आहे की सर, आपण आज इकडे अशासाठी तुमचा इंटरव्ह्यू घ्यायला आलेलो की आम्हाला किंवा आम जनतेला हे माहीत पाहिजे की सीड बॉल काय असते आणि तुमची कशाने बनते आणि सीड बॉल नॉर्मल सर्वसामान्य माणसांनी कशी वापरायची. सीड बॉल म्हणजे माती आणि कंपोस्ट खताचं मिश्रण तयार करून साधारण 80% माती आणि 20% टाकून त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं टाकून देशी ज्या बिया आहेत, देशी ज्या बिया आहेत त्या सीड बॉलमध्ये टाकणं म्हणजे टाकून तो मातीचा गोळा तयार करायचा, त्याला सीड बॉल असं म्हणतात. साधारण असा 25 ते 30 ग्रॅमचा सीड बॉल असतो. माती आणि कंपोस्ट खताचं ते मिश्रण असतं आणि मध्ये देशी वृक्षाचं बी टाकलेलं असतं. म्हणजे त्याचा पेर आहे, भाव आहे, कडुनिंबाच्या बिया आहे. पशु पक्ष्यांना जे लागतात वृक्ष म्हणजे देशी वृक्ष लागतात, त्या वृक्षांचीच आपण बिया वापरल्या जातात त्याच्यामध्ये. आणि याचा सीड बॉल बनवण्याचा आणखी एक फायदा म्हणजे सीड बॉल आपण ओसाड जागी जिथे आपण पोहोचू शकत नाही तिथे हे टाकू शकतो. सीड बॉल टाकल्यानंतर समजा वातावरणात पाऊस नसेल किंवा फेवरेबल वातावरण नसेल जर्मिनेशनसाठी तरी तो इंटॅक्ट राहतो. पशु पक्ष्या किंवा नैसर्गिक डॅमेज तो होत नाही, पशुपक्ष्यांपासून तो सुरक्षित राहतो आणि योग्य वातावरणामध्ये त्याचं जर्मिनेशन होतं. साधारण जून, जुलै, ऑगस्ट या 3 महिन्यामध्ये पावसाळी वातावरण नजरत असेल त्याच्यामध्ये जास्तीत जास्त आपल्याला त्याची उगवण क्षमता मिळते. आणि सीड बॉलचा आणखी एक फायदा म्हणजे आपण टाकल्यानंतर झाल्यानंतर जंगल वाढीसाठी त्याचा नकळत आपल्याला तो फायदा होतो आणि एक मजेशीर ऍक्टिव्हिटी आहे त्याच्यामध्ये. सर, एकच मिनिट इंटरप्ट करतो. स्वाती मॅडम, जंगलवारी आणि आषाढी वारी एकत्र होते. आता हे जे तुम्ही म्हणताय दोन्ही डिफरंट गोष्टी किंवा शब्द, त्याला जरा एक्सप्लेन करून दाखवाल का, सांगाल का हे काय असतं. मला स्वतः पण एक क्वेश्चन मार्क होता आणि सुयोग सरांनी चांगलं मला तिकडे सांगवलं की मॅडम तुम्ही जे विचार करता ते कदाचित पुष्कळ लोक विचार करतात. आणि आम्ही हे दोन्ही गोष्टी एकत्र करणार आहे, जंगलवारी आणि आषाढी वारी. आम्ही आता सीड बॉल केल्यानंतर साधारण मोठ्या संख्येने आम्ही करतो, 2-2.5 लाख सीड बॉल करणार आहे आणि मग आम्ही जंगलची वारी करून त्या जंगलामध्ये टाकणार आहे. आणि त्याशिवाय आता कालपासून आषाढी वारी सुद्धा चालू झालेली आहे. आणि आमचा असाही मानस आहे की त्या 1-2 दिवस वारी बरोबर प्रस्थान करू. आणि खूपच छान सर. म्हणजे मॅडम काय म्हणाल, सायाने पण आम्ही जिथे उसार जागा असेल, माळरान असेल तिथे ह्या सीड बॉल आम्ही टाकणार आहोत. स्वाती मॅडम काय म्हणाल की किती छान संकल्पना आहे. इतकी सुंदर संकल्पना आहे. म्हणजे हा आता मी असं म्हणेल की प्रॉपरली याला चाहूल कशी काढायची, चाहूल काढून त्याला एक्झिक्यूट कसं करायचं, डिफरंट माध्यमातून सीड बॉल जितक्या जवळ प्रकृतीच्या जवळ किंवा मातीच्या जवळ आणू शकतो हे आणण्याचं प्रॉपर प्लॅन इकडे तयार केलेला आहे. हे मला दिसतं आणि अतिशय सुंदर पद्धतीचं आहे. तर सरांना किंवा सरांच्या टीमला हे माहीत आहे की सीड बॉल जास्तीत जास्त कशी स्प्रेड करायची. तर सरांनी म्हटलं ट्रेकिंगवाले, वारीवाले बरेपैकी मुलं आहेत जे कोणी गावाला जाणार आहेत, आणि मला हे सांगण्यात खूप चांगलं वाटतं. माहित नाही असं का होतं, पण गावाची जी माणसं आहेत ती निसर्गाशी जास्त कनेक्टेड असतात आणि तुम्ही त्यांना सीड बॉल द्या तर त्यांना माहिती आहे कसं करायचं आणि ते आपोआप त्यांचं व्यवस्थितपणे तिकडे टाकणार. बरोबर. आणि दुसरी मला ही खूप सुंदर गोष्ट वाटली सीड बॉलची की एक योग्य ठराविक क्लायमेट लागतो, त्याच्यावर त्याची उगवणी होते. पण इन केस नाही झाली तरी पशुपक्षींना या दुसऱ्यांना किंवा प्रकृतीला याचं काहीही नुकसान होणार नाही. तर जसं हा सीड बॉल, ठीक आहे, जसं सरांनी म्हटलं हा सीड बॉल आहे. सर म्हणाले की माती, खत आणि पीक याचं निर्माण करून हा सीड बॉल बनवलेला आहे. तर सर थोडंसं सविस्तार सांगाल का तुम्ही की आता कोणतं माध्यम तुम्ही निवडलं आहे. मी सुरुवातीपासून सांगा. डिस्ट्रीब्युशनसाठी एक आम्ही रोटरियन, आमचे जवळ खूप रोटरी क्लब्स आहेत महाराष्ट्रामध्ये. तर सगळ्या रोटरी क्लब्सला आम्ही पुरवणार आहोत आणि मग ते त्यांच्या एरियामध्ये ते प्लॅन्टेशन करतील. थोडं सामाजिक संस्था आहेत, पर्यावरणात काम करणाऱ्या संस्था आहेत, त्यांना आम्ही देणार. ट्रेकिंगचे काही ग्रुप आहेत, ते त्यांच्या माध्यमातून ते पर्यावरणात टाकले जातील
वन विभाग आहे त्यांची आम्हाला खूप मदत होणार आहे. तसेच आम्ही सगळ्या डोंबिवलीकरांना पण आव्हान केलेलं आहे, ज्यांना कुणाला इच्छा असेल गावी जाणार असेल ते असेल तर ते इकडनं फुटबॉल आम्ही त्यांना देऊ आणि ते त्या वातावरणात टाकू. आमच्या वारी बरोबर आणि एक दिवस माणूस आहे की जाऊन त्या वारीबरोबर जाताना त्यांना तर खूप चांगला माणूस आहे. आम्हालाही संधी मिळेल अशी तुम्हाला भेटण्याची तिथे किंवा बघण्याची अशी आशा ठेवतो. आणि डोंबिवलीत जर काही होणार असेल असं तर मला आणि स्वाती मॅडमला नक्की तिथे यायला आवडेल. आणि जो सुरुवात तुम्ही इथून करणार असाल तर आम्हाला इथे सुरुवातीलाही हजर राहायला आवडेल, जेणेकरून आम्हाला थोडासा त्याचा भाग होता येईल एका चांगल्या कामाचा. एक अजून प्रश्न की सीड बॉल आपण निर्माण केली, आपण विचार केला वेगवेगळ्या माध्यमातून याला वितरण करूया, पण याचा मागचा एकमेव हेतू काय? की झाडांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे आणि त्याचा दुष्परिणाम पर्यावरणावर होतोय, आपल्यावर सुद्धा होतोय. म्हणजे अवकाळी पाऊस असेल, अतिउष्ण तापमान झालेलं आहे आणि याच्यावरचा एकमेव उपाय म्हणजे ज्या पद्धतीने तुम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीने वृक्ष लागवड करणं, झाडांची संख्या वाढवणं, जंगल वाढवणं. मग कोणी प्रत्यक्षात झाडं लावतील, ज्यांना शक्य नाही झाडं आणून खर्च करणं, तर हे सीडबॉल एक चांगलं माध्यम आहे. आम्ही आणखी करणार आहे. जून जुलै ऑगस्टमध्ये वेगवेगळे फंक्शन होत असतात, तर फंक्शनमध्ये गिफ्ट पॅक रिटर्न गिफ्ट देण्यासाठी गणेश मंडळाला आपण देऊ शकतो. हो, गणेश मंदिरांना किंवा वेगवेगळ्या फंक्शनला रिटर्न गिफ्ट म्हणून द्यायचं असेल तर गिफ्टचं आम्ही पुस्तक पॅकिंग करून पर्यावरणपूरक पॅकिंग करून ते आम्ही. स्वाती मॅडम हे खूपच छान संकल्पना आहे. सुंदर पद्धतीने तुम्ही ॲज अ रिटर्न गिफ्ट म्हणून किंवा तुम्ही जे पण म्हणून ते दुसऱ्यांना डिस्ट्रीब्यूट करताय. आणि जसं मी एक नॉर्मल आम माणूस म्हणून, आम पब्लिक ज्याला आपण हिंदूत म्हणतो की आम आदमी, पुष्कळ वेळा असं होतं की मला करायची तर इच्छा आहे पण बऱ्यापैकी वेळ नाही आहे किंवा मला राईट मेथड माहीत नाही आहे की झाडांना रोपट्यांना लावायचं कसं. तर माझे काम 100 पटीने हे सीड बॉलनी किती सोपं केलंय. एक सीड बॉलनी माझं काम सोपं केलंय. म्हणजे माझ्या मनात एखादा विचार असेल की मला झाडं लावायची आहे तर मी त्याच्यासाठी किती मेहनत मानसिक विचार करेन आणि 3 वेळा तुम्ही तो विचार बदलेन, मग 4थ्या वेळा आहे खूप सारी गोष्ट मला त्याच्यासाठी प्री प्लॅन करावी लागते. आता तुम्ही विचार करा की एखादी सीड बॉल तुम्हाला दिली आहे तर किती लवकरात लवकर तुम्ही सीड बॉलचा प्रयोग करू शकता. मी जाता स्वतः घेऊन जाणार आहे. तर म्हणजे हे काम किती सोपं करून दिलं. म्हणजे लोकांच्या मनात असतं तर, पण लोकांना कधी कधी माहीत नसतं की प्रॅक्टिकली तर प्रॅक्टिकली हे खूप अवघड होतं आणि कधी कधी लोकांना माहितीही नसतं. तर जे लोकांना माहीत नसतं किंवा लोकांना करायचं नसतं किंवा लोकांना वाटतं खूप लेंदी प्रोसेस आहे किंवा अवेअरनेस नसते, तर जे 4, 5, 6 जे ठराविक प्रश्न आहेत एका सीड बॉलने सोडवून दिले. सगळ्यांना हे सीड बॉल एकदम सोयीस्कर पडतं. एक मिनिटामध्ये जनरली त्यांना प्रत्येक आपल्या देशातल्या नागरिकाचं कर्तव्य आहे की वर्षात त्यांनी 5 झाडं तरी लावली पाहिजे. तर झाडं जनरली ऑक्सिजन घेतात आणि ऑक्सिजन सोडतात आणि कार्बन डायऑक्साईड घेतात आणि आपण CO2 सोडतो आणि ऑक्सिजन घेतो. आणि आपण मग दुसऱ्यांच्या झाडांचा का वापरायचा, आपण का नाही झाडं लावू. म्हणजे ज्याला शक्य आहे 5-10 झाडं ही प्रत्यक्ष झाडं आम्ही प्रत्येकाने लावली पाहिजे, पण मोठ्या प्रमाणात लागवड करण्यामध्ये सहभाग व्हायचा. ही 10 झाडं तर तुम्ही लावायचीच आहेत दरवर्षी, पण त्याच्याबरोबर सीड बॉल मिळाले तर गावी जाताना येताना पिकनिकला जेव्हा ते बरोबर 20-50 सीड बॉल घेऊन तुम्ही ते टाकले कारण की वृक्षवाढीसाठी जंगलवाढीसाठी त्याचा नक्की फायदा. म्हणजे अनेक संस्था आहेत, रोटरीचे आमचे जवळजवळ 280 मेंबर्स आहेत, शाळेतले 2000 विद्यार्थी आहेत, अनेक लोक, काही डोंबिवलीच्या पर्यावरण प्रेमी नागरिकांचा याच्यात सहभाग आहे. हो सर, डोंबिवलीकर नेहमीच आपल्या रोटरीला चांगला प्रतिसाद देतात. स्वाती मॅडमनी बघितलंय बालकट्टाला त्या आल्या होत्या, त्यांना खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यांच्याकडूनही खूप छान अँकरिंग झालं, मुलांचं छान मनोरंजन झालं. मला वाटतं आता सीड्स बॉलचा जो प्रोग्राम आहे आपला 21 तारखेला तोही खूप चांगला होईल आणि सगळ्यांना बहरलेला निसर्ग बघता येईल. आमचा मेन हेतू हा आहे की निसर्गाचा रेकॉर्ड, वृक्ष लागवड व्हावं. मेन हेतू सीडबॉल बनवणं सहज होणार आहे, मला पूर्ण खात्री आहे. पण त्याचं नंतर योग्य वितरण होणं, ते एकाच ठिकाणी जाणं हा महत्वाचा टास्क आमच्या पुढे. आणि तेवढे वृक्ष पर्यावरणामध्ये आले पाहिजे, त्या रोटीच्या माध्यमात आले पाहिजे, हा आमचा मुख्य हेतू आहे. थोडक्यात विजय सरांचं हे म्हणणं आहे की सर आणि सरांची टीम हे प्रोसेसला एन्जॉय करणार आहे
आणि जे पण परिणाम होणार आहे अर्थातच इतकं ते बुक ऑफ रेकॉर्डच होणार आहेत. विचार करून तर नाही केलंय, कारण की आमचं इंटेन्शन प्रकृतीला किंवा पर्यावरणाला कसं आपण पुढाकार देऊ शकतो. आणि जसं म्हणतात गीतेतही लिहिलंय कृष्णाने, कर्म कर फलकी चिंता म्हणतं, इतकं चांगलं हेतू आहे. आणि अशीच पुढाकार आणि साहुर्य आणि ऑफकोर्स इतका चांगला हेतू आहे तर अर्थातच खूप चांगलं होणार. ओके सर, तुम्ही वेळ दिलात. स्वाती मॅडम तुम्ही वेळ दिलात. थँक्यू सो मच. धन्यवाद. या चांगल्या उपक्रमात तुम्ही सहभागी झाला. हो हो सर, आम्हाला अशा गोष्टींची खूप आवड आहे. थँक्यू सर.